आणि आता बातमी पालकमंत्री पदासंदर्भातली। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं संजय शिरसाट म्हणालेत। सुहास कांदेंच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकचे पालकमंत्री म्हणून माझा भुजबळांना विरोध असं वक्तव्य सुहास कांदेंनी केलं होतं, त्यावरच शिरसाटांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। साहेबांना एकच विनंती करतो, राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, परंतु ते तुमच्या बरोबर आहेत का हे एकदा तपासून घ्या। रायगडला एक आमदार असताना अजित पवार आग्रही असतात, मात्र आमच्याकडे 7 आहेत। मला रायगडचं नाही माहिती, परंतु माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे। परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री महोदय ठरवतील, परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही, ते एकटेच आहे। सुहास कांदे देखील असं म्हटलेत की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही आहे, ते एकटेच आहेत, अशा पद्धतीची टीका केली। मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स। सुहास कांदे जरी काही बोलत असले तरी ह्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। पालकमंत्री कोण होईल, काय होईल, वरिष्ठ आहेत ना, ते निर्णय घेतील। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, बसून एक सामूहिक त्यांचा निर्णय जो होईल तो सर्वांना मान्य असेल, म्हणून आता त्याच्यावर वाद करण्यात काही अर्थ नाही।